उदगीर तालुक्यातील जानपूर रोडवर दुर्गादेवी तांड्याजवळ 30 जून रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारसह 11,93,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गादेवी तांड्याजवळ कारमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आली। कारमध्ये 4,93,860 रुपयांचा गुटखा व 7 लाखाची कार पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी पोलीस नाईक संतोष माधवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गोपाळ बंडू केसाळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय, तर 3 आरोपी फरार झाले आहेत। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत। सदरच्या कारवाईत राम बनसोडे, राहुल नागरगोजे, नाना शिंदे, नामदेव चेवले, राजकुमार डेबिटवार, सचिन नाडागुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय। प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे, न्यूज टुडे 24 उदगीर।